मासा म्हटला की तो कोणत्याही प्रकारचा असू दे, त्याला मीठ मसाला चांगला लागलेला असला आणि वरनं ते कोटिंग असतं तेही कुरकुरीत असलं की मासा खायला एक नंबरच लागतो. तर अशाच पद्धतीने मी आज बांगडा फ्राय केलेला होता. आता ही बांगडा फ्रायची रेसिपी सहज, साधी आणि सुटसुटीत आहे. जास्त काही याला वेळ पण लागत नाही. वरून अगदी कुरकुरीत आणि आतमधनं एकदम सॉफ्ट अशी बांगडा फ्रायची रेसिपी. आता ही रेसिपी करण्यासाठी मी इथं 1 किलो बांगडा आणलेला, तो स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला तिरक्या चिरा पाडून घेतल्या. त्यानंतर त्याच्यावर मीठ घातलं, हळद घातली आणि धने जिऱ्याची पूड घातली आणि हे सगळं साहित्य घातल्यानंतर थोडासा त्याच्यावर 1 चमचाभर गरम मसाल्याची पूड घातली. त्यावर अर्ध्या लिंबाचा रस चांगला पिळून घातला आणि नंतर हे सगळं साहित्य एकत्र करून घेतलं. हे सगळं साहित्य त्या माशांना चांगलं चोळून घेतलं. आता हे सगळं साहित्य लावल्यानंतर हे मॅरिनेट करण्यासाठी 10 ते 15 मिनटं तसंच ठेवून दिलं. हा बांगडा मसाल्यात चांगला मुरतोय तोपर्यंत आपली बाकीची तयारी आपण इथं करून घ्यायची. आता त्याच्यासाठी मी इथं 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जर तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ घेतलं तरीही चालेल. आता हे पीठ घेतलं आहे, त्याच्यानंतर 2 चमचे बारीक रवा घेतला आहे आणि त्याच्यात 1.5 चमचे चटणी घातलेली आहे. ही चटणी घरगुतीच आहे. त्याच्यानंतर फिश फ्राय मसाला थोडासा त्यात घातलेला आहे. हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि आपण बांगडा मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला होता तो घ्यायचा आणि ह्या पिठात तो चांगला कोट करून घ्यायचा. गॅसवर एक तवा ठेवायचा, त्याच्यात तेल घालायचं. ते तेल चांगलं तापलं की मगच हा बांगडा त्यात सोडायचा. आता हा बांगडा सोडताना सुरुवातीचे 5 मिनटं गॅस हा मध्यम ठेवायचा आणि नंतर एक 2 ते 3 मिनटासाठी गॅस फुल्ल करायचा आणि मगच हा बांगडा त्याच्यात फ्राय करायचा. म्हणजे मग हा एकदम कुरकुरीतच राहतो. याच्यावर असलेलं कोटिंग ते अजिबात हलतही नाही. अशा पद्धतीने सगळे बांगडे त्या पिठात कोट करून तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे. हा बांगडा फ्राय करताना याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही. जर झाकण ठेवलं तर ते कुरकुरीत होत नाही, एकदम मऊ पडतात. आता हे सगळे बांगडे इथे फ्राय करून झालेलेच आहेत. तर ही बांगडा फ्रायची रेसिपी अगदी सोपी आहे. याला जास्त वेळही लागत नाही. तर इथं तयार आहे आपला बांगडा फ्राय. मस्त अशी कढीपत्त्याची फोडणी देऊन त्याच्यावर हा कढीपत्ता घातलेला आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही बांगडा फ्राय. आता हा तुम्हाला तोडून दाखवते. वरनं एकदम कुरकुरीत आहे आणि आतनं एकदम आतपर्यंत शिजलेला आहे. तर मस्तपैकी असं ताट करून घ्यायचं. त्या ताटात मस्तपैकी असा बांगडा फ्राय केलेला ठेवायचा. हा बांगडा भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा. लागताना तर एक नंबरच लागतो. तर काय मंडळी, या मग जेवायला.